बोलण्यासाठी आज शिवसेनेचे दोन्ही विजयी उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी। भावनाताई, आपला विजय झाला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला या सभागृहाचं प्रतिनिधित्व करण्याची ही संधी दिलेली आहे। आणि ज्या काही चर्चा महाराष्ट्रात होत्या, खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेन की जरी साहेब त्या काळामध्ये आम्हाला लोकसभेला उमेदवारी देऊ शकले नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि एक चांगलं वातावरण, एक दोन्ही खासदार त्यावेळेला आम्हाला तिकीट मिळू शकलं नाही, म्हणून आम्ही दोघंही आज या ठिकाणी या पदावरती आलेलो आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळा संदेश त्या ठिकाणी गेलेला आहे की साहेबांच्या मनामध्ये असलं आणि त्यांना द्यायचं पण होतं, मनामध्ये असलं तर ते करून दाखवलेलं आहे। आपल्याला विश्वास होता का? कारण जेव्हा लोकसभेत तिकीट नाकारण्यात आली तर विधान परिषदेवर कुठली तरी आपली वर्णी लागेल असा विश्वास होता का? नाही, तसा काही आम्ही विचार केलेला नव्हता, पण साहेबांनी या ठिकाणी जो आशीर्वाद दिला त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत। तुम्हाला साहेब, तुमचा देखील विजय झालाय, काँग्रेसची देखील काही मतं कुठली आहे या संपूर्ण निवडणुकीत, काय सांगा? आदरणीय शिंदे साहेबांनी जो शब्द ज्यावेळेला माझी तिकीट कटली त्यावेळेला दिला होता की ही MLC फर्स्ट येईल, त्याचं तिकीट मी तुम्हाला देईल, आणि त्यांनी आपला शब्द, आणि या राज्याला माहिती आहे की साहेब कधी खोटं बोलत नाही, जे बोलतात ते करून दाखवणारा मुख्यमंत्री या राज्याला आहे। आमचे नेते आहेत, आम्हाला त्यांचा गौरव आहे, आनंद आहे की एवढ्या चांगल्या नेत्यांच्या सोबत आम्ही काम करतो। काही जर आपण पाहिलं तर जयंत पाटील यांनी लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण मात्र या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झालेला दिसतोय। त्यांचा गेम केलेला आहे मी असं म्हणेन। आरोप नाही, कारण त्यांनी एकतर निवडून येत नाही, त्यांच्याजवळ गणित नव्हतं किंवा त्यांच्या आमदारांना ते सांगू शकले नाही किंवा समजू शकले नाही, तर याचा अर्थ त्यांची उमेदवारी टाकून त्यांचा गेमच केलेला आहे। असं जेव्हा उमेदवार निवडून यायचे 11 तुम्ही टाकताय 12, त्यावेळेला हे स्पष्ट झालंय की कोणाचा पराजय होणार म्हणून त्यांचा गेम केलेला आहे। असं नेमका गेम कोणी केला, काँग्रेसने की राष्ट्रवादी शरद पवार गटाने? असं आहे की त्यांचा गेम शरद पवार साहेबांनी केला। त्यांना माहिती होतं आपल्याजवळ मतदारच नाही आहे, निवडून येणारी जी संख्या पाहिजे ती त्यांच्याजवळ नसताना त्यांनी जबरदस्ती त्यांना उभं केलं आणि हॉर्स ट्रेडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु आमचे सर्व आमदार इंटॅक्ट होते आणि आमचे आमदार फुटण्याच्या आधी त्यांचेच आमदार फुटले। कारण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या राज्यात जे 2 वर्षात काम झालेलं आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम झालं आहे, त्याचा हा विजय आहे। आणि या तिन्ही नेत्यांनी बसून जो प्लॅनिंग केलं, ज्या प्लॅनिंगमुळे आम्हाला मतं कसे फिरवायचे आणि कशा पद्धतीने हा कोटा वळता करावा लागते, या तिघाच्या प्लॅनिंगमुळे हे सर्व आमचा विजय झाला आणि त्यांचा गेम केला। त्यांनी जयंत पाटलाला, इतके सिनियर सदस्य होते, पहिली गोष्ट त्यांना उभंच करायला नको होतं, पण त्यांनी उभं करून त्यांचा गेम केला, त्यांनी पाडण्याची जबाबदारी ही त्यांचीच आहे। कृपाल तुमानेजी, भावनाताई, दोघांचं अभिनंदन आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मेरा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।